अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी दिसला उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला दुरावा। ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार। दोघांनीही एकमेकांकडे बघणंही टाळलं। उद्धवजींना 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना भेट। अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार, पण माझी माणसं हिरावलीत याचं काय? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला। आमदार गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ। विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद। पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आव्हाडांचा आरोप। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का? प्रवीण गायकवाडांचा सवाल। तर भाजपा हल्ल्याचं समर्थन करत नाही, आरोपांवरती स्पष्टीकरण देत बावनकुळेंकडून कारवाईची ग्वाही। मनसे नेत्यांना शिबिरात उद्धव ठाकरेंसोबत युतीचा सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। रोहित पवारांची आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नावांची घोषणा। विक्रोळीत मराठी माणसाचा अपमान करणारा स्टेटस टाकल्यानं मारवाडी व्यापाऱ्याला चोप। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची काढली धिंड। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकरनार ते अहेरी बससेवा सुरू। स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत माहिती दिली। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। 100 कृषी जिल्हे विकसित करण्याच्या योजनेचं लक्ष्य। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील 6 वर्षांसाठी योजनेला मान्यता।